स्वतंत्र झाला आणि सर्वत्र निवडणुकीचे वातावरण सुरू झाले. 1952 मध्ये पहिल्यांदाच मुंबई प्रांताची निवडणूक लागली. सांगली जिल्ह्यातील खानापूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसतर्फे दत्ताजीराव देशमुख आणि लक्ष्मण भिंगारदेवे हे दोन उमेदवार देण्यात आले होते. तसेच अपक्ष भगवानराव मोरे आणि शेड्युल्ड कास्टचे पिराजराव मदाळे हे दोघे उभे होते. या मतदारसंघातून एक खुला आणि एक अनुसूचित जातीसाठी उमेदवार निवडून द्यायचा होता. या पहिल्याच निवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले. दत्ताजीराव देशमुख यांना 34,268 मते मिळाली. लक्ष्मणराव भिंगारदेवे यांना 28,539 मते मिळाली. ते दोघेही या पहिल्याच निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने निवडून आले आणि काँग्रेसच्या विजयाची सुरुवात याच मतदारसंघातून झाली. 1952च्या पहिल्या निवडणुकीत काँग्रेसचे दोन्ही उमेदवार निवडून आले होते, परंतु 1957 मध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. या दोन्ही जागेवर काँग्रेसचे दोन्हीही उमेदवार पराभूत झाले. शेकापचे भगवानराव मोरे आणि शेड्युल्ड कास्टचे पी.टी. मदाळे हे दोघंही उमेदवार प्रचंड मताने निवडून आले आणि खानापूरचा हा मतदारसंघ काँग्रेसच्या ताब्यातून निसटला. महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली होती. राज्याच्या मुख्यमंत्रीपदी ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांची वर्णी लागली होती. सांगली जिल्ह्यात 8 विधानसभा मतदारसंघाची निर्मिती करण्यात आली. खानापूर आटपाडी मतदारसंघातून ज्येष्ठ नेते वसंतदादा पाटील यांनी आपले सहकारी संपतराव माने यांना काँग्रेसच्या तिकिटावर उभे केले. त्यांच्या विरोधात पुन्हा एकदा भगवान मोरे हे शेकापतर्फे आणि प्रजा समाजवादी पक्षातर्फे सोपान पाटील हे उमेदवार रिंगणात होते. परंतु या निवडणुकीत काँग्रेसने पुन्हा बाजी मारली. संपतराव माने यांना 30,767 मते मिळाली. भगवानराव मोरे यांना 7,887 तर सोपान पाटील यांना 1,848 मते मिळाली. अशा तऱ्हेने काँग्रेसनं हा मतदारसंघ पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आणि संपतराव माने हे प्रचंड मताने विजयी झाले. 1967च्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये काँग्रेसने पुन्हा एकदा विद्यमान आमदार संपतराव माने यांनाच तिकीट दिले. त्यांच्या विरोधात विट्याचे ज्येष्ठ नेते हनुमंतराव पाटील हे अपक्ष म्हणून मैदानात उतरले, तर भगवानराव मोरे हेही शेकापतर्फे पुन्हा एकदा रिंगणात उतरले. यावेळी हे संपतराव माने यांनी बाजी मारली. त्यांना 25,727 मते मिळाली. विट्याच्या हनुमंतराव पाटील यांना 22,981 मते मिळाली. तर भगवानराव मोरे यांना केवळ 10,300 मतावर समाधान मानावे लागले. 1967च्या या विधानसभा निवडणुकीत संपतराव माने यांनी बाजी मारून दुसऱ्यांदा विजय मिळवला आणि ते काँग्रेसची पाळीमुळे खोलवर रुजवण्यास सुरुवात झाली. 1972च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या संपतराव माने यांच्या विजयाची हॅट्रिक झाली. संपतराव माने यांना 38,361 मते मिळाली. त्यांच्या विरोधात शेकापने संपतराव पवार यांना उभे केले होते. त्यांना 26,170 मते मिळाली. अशा तऱ्हेने संपतराव माने यांना 12,191 मतांनी प्रचंड मतांनी विजयी झाले आणि त्यांच्या विजयाची हॅट्रिक झाली. 1978च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसनं आपला उमेदवार बदलला. त्यांनी पारीच्या शहाजीराव साळुंखे यांना तिकीट दिले. त्यांच्या विरोधात आटपाडीचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब देशमुख हे अपक्ष म्हणून रिंगणात उभे राहिले. दोघांच्यात चुरशीची लढत होईल अशी वाटत असतानाच शहाजीराव साळुंखे यांना 30,795 मते मिळाली, तर बाबासाहेब देशमुख यांना 16,774 मते मिळाली. शेकापचे संपतराव पवार हेही निवडणुकीत उभे होते. त्यांना 12,944 मते मिळाली. तर या निवडणुकीत वैशिष्ट्य म्हणजे अण्णासाहेब डांगे हे जनता पक्षातर्फे उभे होते. त्यांना केवळ 8,725 मते मिळाली. काँग्रेसचे शहाजीराव साळुंखे हे 14,021 मतांनी निवडून आले आणि या निवडणुकीत बाबासाहेब देशमुख हे पहिल्यांदा निवडणुकीला उभे राहूनही त्यांचा पराभव झाला. 1980ची विधानसभा निवडणूक ही सर्वात लक्षवेधी आणि अत्यंत चुरशीची झाली. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समाजवादी काँग्रेसच्या पक्षाची स्थापना केली होती. समाजवादी काँग्रेस, इंदिरा काँग्रेस आणि रेड्डी काँग्रेस अशा 3 काँग्रेसमध्ये ही निवडणूक झाली. खानापूर आटपाडीमध्ये समाजवादी काँग्रेसतर्फे हनुमंतराव पाटील हे उभे राहिले. त्यांच्या विरोधात विद्यमान आमदार शहाजीराव साळुंखे यांना काँग्रेसने तिकीट दिले. दोघांच्यात अत्यंत अटीतटीची निवडणूक झाली आणि हनुमंतराव पाटील हे केवळ 1,033 मतांनी निवडून आले. खानापूर आटपाडीच्या इतिहासात सर्वाधिक
कमी मताधिकाने निवडून येणारी ही निवडणूक ठरली. 1985च्या विधानसभा निवडणुकीत बऱ्याच कालावधीनंतर संपतराव मानेंची पुन्हा एकदा एंट्री झाली. काँग्रेसतर्फे उभे असलेल्या संपतराव माने यांनी पुन्हा एकदा हनुमंतराव पाटील यांचा पराभव केला. संपतराव माने यांना 48,759 मते मिळाली, तर हनुमंतराव पाटील यांना 40,717 मते मिळाली. याच निवडणुकीत अपक्ष म्हणून गौरीहर लकडे हेही उभे होते. त्यांना केवळ 313 मते मिळाली. अशा तऱ्हेने काँग्रेसचे संपतराव माने हे 8,042 मतांनी निवडून येऊन यशस्वीरित्या पुनरागमन केले. 1990ची विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थाने गाजली. याच निवडणुकीतून खानापूर आटपाड्याला एक उमदे नेतृत्व मिळाले अनिल बाबर यांच्या रूपाने. आणि याच निवडणुकीपासून खानापूरचे बाबर घराणे आणि विट्याचे हनुमंतराव पाटील घराणे यांच्यातील राजकीय संघर्ष सुरू झाला. काँग्रेसतर्फे अनिल बाबर हे उभे होते. त्यांना 60,383 मते मिळाली. अपक्ष उमेदवार हनुमंतराव पाटील यांना 35,116 मते मिळाली. तर जनता दलातर्फे उभे असलेल्या आबासाहेब देशमुख यांना 2,766 मते मिळाली. अशा तऱ्हेने पहिल्याच निवडणुकीत अनिलराव बाबर यांनी ज्येष्ठ नेते असलेल्या हनुमंतराव पाटील यांचा 25,267 मतांनी पराभव करून आपल्या राजकीय कारकिर्दीचा श्रीगणेशा केला. 1995ची विधानसभा निवडणूक केवळ जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात देखील गाजली. कारण याच निवडणुकीत राज्यात सत्ता बदल होऊन भाजप शिवसेना युतीची सत्ता पहिल्यांदाच आली. आणि त्यांना साथ दिली ती खानापूर आटपाडीमधून निवडून आलेले अपक्ष उमेदवार राजेंद्रनाथ देशमुख यांनी. राजेंद्रनाथ देशमुख यांची ही पहिलीच निवडणूक. अपक्ष म्हणून मैदानात असलेल्या राजेंद्रनाथ देशमुख यांनी अनिल बाबर यांचा 20,290 मतांनी पराभव केला. राजेंद्रनाथ देशमुख यांना 73,998 मते मिळाली, तर काँग्रेसच्या अनिल बाबर यांना 53,708 मते मिळाली. देशमुख घराण्याचा हा पहिलाच विजय होता. या अगोदर उभे राहिलेल्या राजेंद्रनाथ देशमुख यांच्या वडिलांचा देखील इथे पराभव झाला होता. राजेंद्रांनी या विजयाने तो पराभवाचा डाग पुसून टाकला. 1999 मध्ये राज्यात प्रचंड मोठी खळबळ झाली. राजकारणात मोठा भूकंप झाला. शरद पवार यांनी काँग्रेसमधून बाजूला होऊन राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली. याची झळ खानापूर आटपाडीपर्यंत देखील पोहोचली. खानापूर आटपाडीमधील ज्येष्ठ नेते असलेल्या अनिल बाबर यांनी राष्ट्रवादीची कास धरली. त्यांना 1999 मध्ये उमेदवारी देण्यात आली. त्यांच्या विरोधात काँग्रेसने रामराव पाटील यांना उमेदवारी दिली. BN देशमुख हे भाजपतर्फे उभे होते, तर किरण संपतराव माने हे अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. अनिल बाबरने या निवडणुकीत बाजी मारली. त्यांना 52,240 मते मिळाली. काँग्रेसच्या रामराव पाटील यांना 30,324 मते मिळाली, तर भाजपच्या BN देशमुख यांना 11,037 मते मिळाली. अशा तऱ्हेने अनिलराव बाबर यांनी 21,916 मतांनी विजय मिळवून पुनरागमन केले. 2004च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येत आघाडीतर्फे निवडणूक लढवली आणि ह्या आघाडीतर्फे खानापूर आटपाडी मतदारसंघातून विद्यमान आमदार असलेल्या अनिल बाबर यांना राष्ट्रवादीचे तिकीट मिळाले. नाराज होऊन विट्याचे ज्येष्ठ नेते सदाशिवराव पाटील यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरले. त्यांना सर्वपक्षीय पाठिंबा मिळाला आणि येथे त्यांचा विजय झाला. सदाशिवराव पाटील यांना 79,813 मते मिळाली. राष्ट्रवादीच्या अनिल बाबर यांना 54,726 मते मिळाली. भाजपच्या विजयसिंह पाटील यांना 12,719 मते मिळाली. अण्णा डांगे लोकराज्य पार्टीतर्फे पुन्हा एकदा या मतदारसंघातून उभे होते. त्यांना केवळ 3,115 मते मिळाली. अशा तऱ्हेने सदाशिवराव पाटलांची पहिलीच एंट्री अपक्ष रूपाने या मतदारसंघात झाली. त्यांनी 25,087 मतांनी अनिल बाबर यांचा पराभव केला. 2009च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही मित्रपक्षांनी आघाडीतर्फे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि खानापूर आटपाडीमध्ये विद्यमान आमदार असलेल्या सदाशिवराव पाटील यांनाच काँग्रेसकडून उमेदवारी मिळाली. त्यांच्या विरोधात अनिल बाबर यांनी बंड केले आणि त्यांनी अपक्षमधून मैदानात उतरले. तिसरे उमेदवार होते ते गोपीचंद पडळकर. सध्या गोपीचंद पडळकर हे जतचे आमदार आहेत. तर 2009च्या या निवडणुकीत सदाशिवराव पाटील यांनी 77,965 मते मिळाली. अनिल बाबर यांना 74,976 मते मिळाली.
आणि गोपीचंद पडळकर यांना 19,024 मते मिळाली. अत्यंत चुरशीने झालेल्या या निवडणुकीत सदाशिवराव पाटील यांनी अनिल बाबर यांचा केवळ 2,989 मतांनी पराभव केला. अशा तऱ्हेने सदाशिवराव पाटलांची ही दुसरी विजयी आमदारकी ठरली. 2014च्या विधानसभा निवडणुकीत राज्यात पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाला. काँग्रेस आघाडी असो किंवा भाजप शिवसेना आघाडी असो, चारही पक्षात ताळमेळ उरला नाही आणि चारही पक्षाने एकमेकाच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. खानापूर आटपाडीमध्ये विद्यमान आमदार असलेल्या सदाशिवराव पाटील यांना काँग्रेसची उमेदवारी मिळाली. अमरसिंह देशमुख यांना राष्ट्रवादीने मैदानात उतरवले. गोपीचंद पडळकर यांना भाजपची उमेदवारी मिळाली आणि अनिल बाबर यांनी शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. चौरंगी झालेल्या या लढतीत अनिल बाबर यांनी बाजी मारून राजकारणात पुन्हा एकदा यशस्वी पदार्पण केले. त्यांना 72,849 मते मिळाली. काँग्रेसचे सदाशिवराव पाटील दुसऱ्या क्रमांकावर राहिले. त्यांना 53,052 मते मिळाली. भाजपच्या गोपीचंद पडळकर यांना 44,419 मते मिळाली. तर राष्ट्रवादीच्या अमरसिंह देशमुख यांना 39,725 मते मिळाली. अशा तऱ्हेने शिवसेनेचे अनिल बाबर हे प्रचंड मताधिक्याने या मतदारसंघात निवडून आले आणि जिल्ह्यात शिवसेनेचा पहिला आमदार निवडून येण्याचा मान त्यांना मिळाला. 2019च्या विधानसभा निवडणुकीत अनिल बाबर यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांच्या विरोधात सदाशिवराव पाटील हे अपक्ष म्हणून रिंगणात उभे होते. अनिल बाबर यांना 1,16,974 मते मिळाली, तर सदाशिवराव पाटील यांना 90,783 मते मिळाली. अशा तऱ्हेने शिवसेनेचे अनिल बाबर हे 26,291 मतांनी विजयी झाले. या निवडणुकीनंतर दुर्दैवी घटना घडली आणि विद्यमान आमदार असलेल्या अनिल बाबर यांचे अकाली निधन झाले. 2024ची विधानसभा निवडणूक ही अनेक अर्थाने ऐतिहासिक ठरली. या निवडणुकीत महायुतीतर्फे भाजप, शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गट हे एकत्र होते. त्यांच्या युतीतर्फे शिवसेनेच्या सुहास बाबर यांना तिकीट देण्यात आले. परंतु विट्याचे वैभव पाटील हे काही शांत बसले नाहीत. त्यांनी अजित पवार यांच्याकडून तिकीट मिळवलेच आणि या मतदारसंघात शिवसेना आणि राष्ट्रवादी अशी लढत झाली. या लढतीत शिवसेनेचे उमेदवार असलेले सुहास बाबर यांनी प्रचंड मताधिक्याने निवडून आले. त्यांना 1,53,982 मते मिळाली, तर वैभव पाटील यांना 75,711 मते मिळाली. अपक्ष उभे असलेल्या राजेंद्रनाथ देशमुख यांना केवळ 13,958 मते मिळाली. अशा तऱ्हेने आपल्या पहिल्याच निवडणुकीत सुहास बाबर हे 78,181 एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीचे वैशिष्ट्य म्हणजे खानापूर आटपाडीच्या इतिहासात एवढ्या प्रचंड मताधिक्याने निवडून येण्याचा मान सुहास बाबर यांना मिळाला.